रिटेक रिटेक. येस, 1 2 3 कम ऑन. नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. प्राजक्ता हा तो शो नाहीये, सेटअप पाहून लक्षात येत नाहीये का? ओ अरे सॉरी, नेहमीच्या सवीप्रमाणे. आणि या शोचे नेहमीचे होस्ट कुठे गेलेत मग? त्यांना आपण सेव्हरन्स पॅकेज देऊन घरी पाठवून दिलंय. हो, म्हणजे भांडवलशाहीत एकूणात कुणाचेच जॉब सेफ नाही आहेत. अगदी अगदी. आणि बघ ना, म्हणजे इंडीचा सेटअप पाहून असं वाटतं इंडी सुद्धा भांडवलवादी झालेलंच आहे. म्हणजे यावरून एडिटर टेक दिस इनटू कन्सिडरेशन. आणि मला वाटतं यावरूनच सेव्हरन्स या सिरीज बद्दल आज आपण बसून बोलूयात का? हां, अगदीच. चल. मी प्राजक्ता आणि अक्षय आज आम्ही सेव्हरन्स या शो बद्दल बोलण्यासाठी इथं बसलेलो आहोत. Hello, my name is Mark S. And I have, of my own free accord, elected to undergo the procedure known as severance. आणि ॲपल टी व्हीवरती हा शो गेल्या वर्षी आला होता आणि हा शो आल्यानंतर त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली आणि ओव्हरऑलच एका अर्थाने त्याच्या मेकर्सना सुद्धा असं वाटलं होतं की हा थोडासा निश किंवा एकदम कमी लोकांना अपील करणारा शो कदाचित असेल, पण त्याचा रीच जेवढा झाला त्याच्यानंतर ते सुद्धा सरप्राईज झाले असल्याचं त्यांनी काही इंटरव्ह्यूजमध्ये म्हटलं होतं. तर त्या शोबद्दल आज आपण बोलूयात. अक्षय, थोडंसं हा शो कशाबद्दल आहे, ह्याचा प्लॉट काय आहे हे तू सांगशील का? ठीक आहे. एक थोडंसं डिस्टोपियन आणि किंचितशी सायफाय अशी त्याची संकल्पना आहे की लुमन नावाची एक इंडस्ट्री आहे, मोठी मोठी कंपनी आहे. आणि त्या कंपनीमध्ये बेसिकली असं केलं जातं की आपण जे वर्क लाईफ बॅलन्स असं आपण म्हणतो, वर्क आणि पर्सनल लाईफ बॅलन्स, तर तो मेंटेन करण्यासाठी एक प्रक्रिया तिथल्या कामगारांवर, तिथल्या वर्कर्सवर केली जाते, ज्यामध्ये तुमचं खाजगी आयुष्य आणि तुमचं कामातलं जग हे दोन्हींचं विभाजन केलं जातं. त्यामध्ये मग एक प्रक्रिया, एक प्रोसिजर त्यांच्यावरती केली जाते. त्यामध्ये एक चिप त्यांच्या मेंदूमध्ये इन्सर्ट केली जाते आणि त्यातून मग त्यांच्या मेंदूचं विभाजन होतं. बेसिकली इट गेट्स सेवर्ड. तिथून मग ते संकल्पना येते आणि तिथून नाव मिळतं सेव्हरन्स. त्या प्रक्रियेला सेव्हरन्स असं म्हटलं जातं. तर तो एक बेसिक प्लॉट आहे. आणि मग त्यामध्ये मग की एकाच व्यक्तीचे 2 व्यक्तिमत्व, 2 पर्सनॅलिटीज असं एक स्प्लिट आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्या स्प्लिटमुळे काय काय घडतं, म्हणजे त्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आणि त्या कंपनीमध्ये, याविषयी ती साधारणतः सिरीज आहे. आणि हे फक्त एका कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये घडणारी ही जरी गोष्ट असली, की एका कंपनीच्या आत घडणारी जरी ही गोष्ट असली, तरी मला वाटते की व्हॉट्स इंटरेस्टिंग इज त्याच्यामध्ये ह्या ज्या 2 पर्सनॅलिटीज तू आत्ता म्हणालास की ह्या 2 पर्सनॅलिटीज ज्या एखाद्याच्या मेंदूत त्या एम्प्लॉईच्या मेंदूत तयार केलेल्या गेलेल्या आहेत, तर ह्या दोन्ही पर्सनॅलिटीजचं आयुष्य आणि त्यांची एका अर्थानं डेव्हलपमेंट हे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे एक्सप्लोअर केलं गेलेलं आहे, सर ते त्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरच्या आणि त्या सेटअपच्या बरंच बाहेर जाणारं आहे असं मला वाटतं. ज्याला आपण भांडवलशाहीमध्ये आणि कॉर्पोरेट जगताचं विश्लेषण करताना फ्री विल वगैरे कन्सेप्ट म्हणतो, तर त्या कन्सेप्टशी निगडीत हे येतं की काय आहे फ्री विल, म्हणजे आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य आपण म्हणतो, तर ते खरंच अस्तित्वात आहे का? या पात्रांना सुद्धा ते स्वातंत्र्य आहे तसं पाहिलं तर. कारण त्यांचं जी बाहेरची पर्सनॅलिटी आहे, तर तिने काहीतरी निर्णय घेतलेला आहे की मला इथे जाऊन काम करायचं आहे आणि ते काम करत असताना मला माझं खाजगी आयुष्य आणि तिथलं कंपनीतलं जग याच्यामध्ये विभाजन करण्यासाठी मी ही प्रक्रिया स्वीकारतो आहे, मला हे करून घेतलेलं चालणार आहे असं ते म्हणतायत. पण खरंच त्यांच्याकडे ती निर्णय क्षमता आहे का, हा तो मोठा प्रश्न आहे. मग तिथून ते फ्री विलचा एक मुद्दा तिथे येतो. म्हणजे एका अर्थाने दिस इज टेकिंग वर्क लाईफ बॅलन्सची जी कॉन्सेप्ट कॉर्पोरेटमधनं जी कायम मांडली जाते, कॅपिटलिस्टिक वर्क कल्चरमधनं जी मांडली जाते, इट्स टेकिंग दॅट टू अ होल अनादर लेवल. हां, आणि अ होल ॲब्सर्ड लेवल विल से इट. कारण म्हणजे ती संकल्पनाच इतकी विचित्र वाटते आपल्याला की आपण असा विचार केलेला नाही आहे, म्हणजे केलेला नसतो. काही सिनेमांमध्ये वगैरे आपल्याला याचे उल्लेख दिसतात किंवा तशा संकल्पना दिसतात. जसं ऑफिस स्पेस म्हणून एक 90s मधली फिल्म आहे, त्यामध्ये सुद्धा वर्क लाईफ बॅलन्स त्याला मेंटेन करायला जमत नसतं. तेच कॉर्पोरेट लाईफवरचं सटायर आहे 90s मधलं. तर तशा काही फिल्म्समध्ये दिसतं. किंवा इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंडमध्ये सुद्धा की मेमरीज इरेज करण्याचा पार्ट आपल्याला दिसतो. पण मग त्याचे जे काही पडसाद असतात तर ते खाजगी आयुष्याशी निगडीत होते. तर इथे ते पुन्हा तुमच्या कॉर्पोरेट
लाईफस्टाईलशी जोडले जातात असं एक येतं. बरोबर. म्हणजे मला वाटते की आपण अगदी ह्या सिरीजच्या सुरुवातीपासून पहिल्या एपिसोडपासून थोडंसं एक्सप्लोर करायला सुरुवात केली आणि एक कॅरेक्टर ज्याच्यावर ह्या पहिल्या एपिसोडपासून पहिल्या सीनपासून बेसिकली ह्या सिरीजच्या फोकस आहे, हेली नावाचं हे जे कॅरेक्टर आहे तिच्यापासून जर आपण बघायला सुरुवात केली तर आपण एक गोष्ट ह्यातली तू जसं म्हणालास ते एक्सप्लोर करू शकतो. दर्शकांना ही वॉर्निंग आहे की ह्याच्या पुढे काही स्पॉयलर्स ह्याच्यामध्ये येऊ शकतात. शक्यतो आम्ही ट्राय करू की जेवढे शक्य तेवढे स्पॉयलर्स नाही येणार, पण काही स्पॉयलर्स येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही सिरीज बघितली नसेल तर ह्याचा नक्की विचार करा. तर हे जे असं हेलीसोबत एक जे हे होतं आणि ह्या सगळ्याच एम्प्लॉईज बरोबर होतं, पण तिच्या दृष्टिकोनातून आपण हे बघतो की जर असं झालं की मी आज ऑफिसला गेले आणि मी ऑफिसमधनं कधी बाहेरच नाही पडले, ऑफिसच्या बाहेर माझं काही जगच नाही आहे, माझं काही अस्तित्वच नाही आहे, आणि एक दिवस मी ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर मी तिथून कधी बाहेरच पडू शकत नाही, माझं आयुष्य फक्त काम करायचं, माझे जेव्हा मी कॉन्शियस आहे तेव्हा काम करायचं आणि माझं काम थांबलं की माझं कॉन्शियसनेस थांबते. हाव वुड दॅट लाईफ बी? आणि त्यामध्ये आणखी मग मुद्दा की तुम्ही फक्त तिथे कंटेंटच नाही आहात, तर त्यासोबत ती स्पेस कशी आहे, ते आर्किटेक्चर कशा पद्धतीचं ते सुद्धा फारच इंटरेस्टिंग पद्धतीने येतं त्या सिरीजमध्ये, की ज्यामध्ये ब्लॅक्स अँड व्हाईट्स, ग्रेज आणि ग्रीन्स अँड ब्ल्यूज, नेव्ही ब्ल्यूज वगैरे असे 5-7 निवडक कलर त्यामध्ये वापरले गेलेले आहेत. आणि बाकी रंगांची उधळण जी आहे ती आउटसाइडर्सच्या आयुष्यामध्ये आहे. ठीक आहे, तर मग त्या दृष्टीने सुद्धा की तुम्ही फक्त एका स्पेसमध्ये अडकलेलेच नाही आहात, तुम्ही फक्त तिथे ट्रॅप्टच नाही आहात, तर तिथे ते आयुष्य तुमचं अगदीच नीरस आहे. म्हणजे रंगसंगतीच्या दृष्टीने सुद्धा तो सुद्धा एक पार्ट त्यामध्ये येतो. म्हणजे ते सायकोलॉजिकली किती अफेक्ट करणार तुमच्यावरती ह्याचा त्या स्पेसशी सुद्धा संबंध येतो. जसं आपण या स्पेसमध्ये आहोत, वी आर कम्फर्टेबल ना, की इथे फक्त लिमिटेड असे कलर्स नाही आहेत, बरोबर. तर मग आपण घराची स्पेस असेल किंवा तुमच्या ऑफिसची स्पेस असेल किंवा अवतीभोवतीची स्पेस असेल, आपण कुठेही कसंही वागतो याचा त्या स्पेसशी संबंध असतो. तर मग तो स्पेस एक महत्त्वाचा भाग बनतो त्या कॅरेक्टरच्या किंवा त्या स्प्लिट जेव्हा पर्सनॅलिटी होते त्या सायकीचा विचार करता. आणि मला वाटते ह्या कॅरेक्टर्सना जे कॉन्फ्लिक्ट हे जे फेस करतात त्याच्यामध्ये सुद्धा ही स्पेस जी आहे ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणजे जसं तू आत्ता म्हणालास की हे जे नीरस आजूबाजूचं सगळं वातावरण आहे, हे नीरस स्ट्रक्चर आहे आजूबाजूचं, आणि मग अशी आपण डिस्कस करताना एक पॉईंट आला होता की विंडोलेस स्ट्रक्चर आहे, विंडोलेस वॉल्स आहेत, की तुम्हाला लिटरली तुम्ही इतके ट्रॅप्ड आहात. आणि त्याच्यामध्ये एक टर्म वापरली जाते की इनीज आणि आउटीज. म्हणजे हे जी आतमध्ये ऑफिसमध्ये काम करणारे आहेत ते इनीज आणि जे बाहेरचे आहेत ते आउटीज. तर मग हे जे इनीज आहे त्यांचं आयुष्य बाहेर काय घडतंय ह्याच्यापासून इतकं तोडलेलं आहे की त्यांना बाहेर बघण्याचीही स्पेस नाही, त्यांना खिडक्या नाही आहेत, त्यांना दारं नाही आहेत, त्यांना फक्त पांढऱ्या रंगाचे न संपणारे कॉरिडोर्स, एकासारखे दिसणारे दरवाजे जे कुठे उघडतात, जिथं आतमध्ये काय जातं हे काही माहिती नाही आहे. अशा प्रकारच्या ह्या सेटअपमध्ये दिवस रात्र काम करून जी एक निरसता आणि त्याच्यातून जो त्यांच्यातला जो कॉन्फ्लिक्ट तयार होतो की मी हे काय करते किंवा मी कोण आहे ह्याच्याबद्दलचा एक प्रश्न, किंवा आय थिंक ह्याच्याबरोबरच आता आपण ह्या गोष्टीवर येऊयात की मी काय काम करतेय किंवा मी काय काम करतोय ह्याच्यावर जेव्हा ते येऊन पोचतात. मला वाटतं ते अतिशय त्याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे, ज्या ठिकाणी ते काम करतात ते सुद्धा अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतं. इवन आणि कॉरिडॉर्सचा विचार केला तर पुन्हा ते एक मोटिव्ह बनून जातं की ते नेव्हर एंडिंग कॉरिडॉर्स आपण जे म्हणतोय की त्यांचं आयुष्य सुद्धा मग पुन्हा ते संपतच नाहीये. म्हणजे खूप काळ चालल्यानंतर कुठेतरी जाऊन तुम्ही दुसऱ्या रूमपर्यंत जाऊन पोहोचता. म्हणजे ती स्पेस किती मोठी आहे आणि मोठ्यासोबत ती किती गुंतागुंतीची आहे ते सुद्धा तिथे मॅटर करतं. आणि मग ते किती अफेक्ट करतं पुन्हा त्यांच्या सायकीवर. आपण पुन्हा सायकोलॉजीकडे येतोय. बरोबर, एक्झॅक्टली. सो आता कामाचा जो काही विषय मी काढला, तर हे जे कामाचं स्वरूप आहे की एकतर म्हणजे कम्प्लिटली काम करणं, हे आतली हे जे पर्सनॅलिटीज आहेत त्यांचं अस्तित्वच ह्याच्यासाठी आहे की ते काम करणं. पण असं असून सुद्धा ते जे काम करतायत त्यांच्याशी त्यांचं रिलेशनशिप काहीच नाही आहे. ते जे काय इनफॅक्ट ते काय काम करतायत हे सुद्धा त्यांना माहिती नाही. म्हणजे हा जो इंटरेस्टिंग सीन आहे की पुन्हा मी त्या कॅरेक्टरकडे येते, हेली, बिकॉज तिच्या व्ह्यू पॉईंटमध्ये त्यांनी बरीच स्टोरी, म्हणजे मार्क हे दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर आहे त्याच्याकडे पण आपण येऊयात, पण हिच्या कॅरेक्टरमधनं त्यांनी बरीच हे महत्त्वाचे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत हे ओपन अप केलेले आहेत. जसं की जेव्हा तिचं इनिशिएशन असतं, तिला जेव्हा कामाबद्दल सांगितलं जातं तेव्हा ती म्हणते की मला नक्की करायचं काय आहे म्हणजे, आणि तिला बराच वेळ हा विश्वास बसत नसतो की म्हणजे काय करायचं, की खूपच वेग असतं बेसिकली की काहीतरी नंबर्स दिसतात आणि द नंबर विल स्टार्ट ऍक्टिंग वियर्ड असं काहीतरी येतं आणि मग तो नंबर फक्त तुम्ही डस्टबिन मध्ये वगैरे किंवा बिन मध्ये टाकायचा, ट्रॅश मध्ये टाकायचा. पण म्हणजे नक्की काय
ते कधीच कळत नाही. तर ते पुन्हा खूप वेग स्वरूप आहे आणि ते पण पुन्हा मग आता मेटाफॉरिकल लेवलवरती की तो मग बहुतेक जॉर्ज बर्नार्ड शॉचा की टॉल्स्टॉयचा जो आर्टिकल आहे ना की औद्योगिकीकरणानंतर वर्कर्सचं कामाची पद्धत कशी झाली किंवा ते कसे काम करू लागले. तर समजा सुरुवातीला त्यांना पूर्ण खिळा बनवता येत असायचा जर पूर्वीच्या वर्कर्सना, तर औद्योगिकीकरणानंतर त्यांना फक्त एक मशीन चालवता येते जी त्या खिळ्याचा एक पार्ट बनवते. बरोबर, म्हणजे त्यांना फक्त काहीतरी मायन्यूट गोष्ट माहिती आहे, ते सुद्धा ती मशीनशी निगडीत माहिती आहे. त्यांना कामाचं पूर्ण स्वरूप कधीच उलगडत नाही. मग ती वेगनेस आणि ते जे ॲबस्ट्रॅक्ट आणि ॲब्सर्डिटी सुद्धा येते कामाच्या स्वरूपामधली, तर ती सुद्धा इथे त्याचा संबंध येतो हेलीच्या किंवा मार्क्सच्या वगैरे केसमध्ये. आणि मग ते मार्क्सचं कॅरेक्टर किंवा मर्विन अर्विन वगैरेचं जे कॅरेक्टर आहे ते सुद्धा एक्सप्लेन करताना पुन्हा नाहीच त्यांना सांगता येते नक्की हे कामाचं स्वरूप काय आहे आणि ह्याचा इफेक्ट काय. म्हणजे आपण लोकांना मारतोय वगैरे त्यांचे डिस्कशन्स होतात ना की हा आपण नंबर बिनमध्ये टाकतोय, म्हणजे आपण कुणाचा खुनाची काही मागणी करतोय किंवा कुणाचं खून करतोय का खरोखर, असं सगळं. तर ते सुद्धा इंटरेस्टिंग नक्की काय करतोय. म्हणजे ही जी एक कॉन्सेप्ट आहे की कॅपिटलिस्ट वर्क स्ट्रक्चर असं आहे की जे काम करणाऱ्याला कामगाराला त्याच्या कामापासून एलियनेट करतं, कम्प्लिटली वेगळं करतं, एकाकी पाडतं आणि फक्त त्याच्या कामाचं जे आउटपुट येणार आहे त्याच्यापासून तर एकाकी पाडतंच, त्याच्यापासून तर वेगळं करतंच आणि स्वतःच्या सेल्फपासून पण त्याला वेगळं करतं. हे जे आहे हे ज्या प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे, म्हणजे सेल्फपासून वेगळं होणं म्हणजे कामाच्या ठिकाणी आल्यावर स्वतःचं अस्तित्व कम्प्लिटली विसरून जाणं किंवा बाजूला ठेवणं किंवा त्याच्याबद्दल विचार करण्याचीही स्पेस नसणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हे जे काम करतीये तर ते काम मी नक्की कशासाठी करतीये हे तर माहितीच नाही आहे, पण त्या कामाचा मी इतका छोटासा काहीतरी भाग करतीये की त्याच्यात माझी क्रिएटिव्हिटी किंवा हे मी काहीही वापरू शकत नाही आहे. त्यामुळे त्याच्यामधनं येणारा जो एक काय म्हणतो की त्याच्यामधनं येणारा हा जो एक क्रायसिस आहे तो त्याच्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी डिस्प्ले केलेला आहे. क्रायसिस हा म्हणजे चांगला शब्द आहे ते ज्या परिस्थितीमधून जातात त्यासाठी. मग तो एक्झिस्टेन्शियल क्रायसिस सुद्धा येतो, आपण पुन्हा क्रायसिस बनतोय. तर त्यामुळेच त्यांना ते विचार करतात ना मी नक्की काय करतोय किंवा मी कोण आहे. मुळात मी कोण आहे याचं पुन्हा दोन स्वरूप आहे की मी इथे या कंपनीमध्ये कोण आहे आणि मी या कंपनीच्या बाहेर कोण आहे, असं दुहेरी त्याला पुन्हा स्वरूप आहे. बरोबर, कारण ते स्प्लिट झालेलं आहे ना. तर मग ते दुभंगलेली व्यक्तिमत्व आपण ज्याला म्हणतो, जसं स्किझोफ्रेनियामध्ये दुभंगलेली व्यक्तिमत्व असतात, तसा हा प्रकार आहे. आणि फक्त इथे त्यांना माहिती आहे की आपण दुभंगलेले आहोत आणि मग त्यांचा फक्त त्या आउटेशी किंवा इनिशी टच तुटलेला आहे असं येतं. आणि पुन्हा मग आता कॉरिडॉर्सचा आपण विचार करतो, तर कॉरिडॉर्स कधी ना कधी संपतात. बरोबर, पण हे बेसिकली स्प्लिट कधी घडून येतं तर हे जेव्हा लिफ्टमध्ये शिरतात तेव्हा. मग आता आपण त्याचा पुन्हा मेटाफॉरिकली विचार केला तर अर्थ ही पूर्ण, आपण जर इथून चालायला सुरुवात केली, आपण सरळ चालत राहिलो तर एका पॉईंटला आपण पुन्हा या बिंदूला येऊन पोहोचू, कारण आपण हॉरिझॉन्टली जातोय. पण तेच पुन्हा ते लिफ्टमध्ये तो स्प्लिट घडून येतो ना, जेव्हा ते कामाला येतात तो लिफ्टमध्ये घडतो. स्पेस इज नेव्हर एंडिंग. तर मग पुन्हा की त्यांचं क्रायसिस आणि त्यांचं हे जे कॉन्फ्लिक्ट आहे ते नेव्हर एंडिंग या अर्थाने येतं. आणि हे जे नेव्हर एंडिंग क्रायसिस आहे हे पुन्हा एकदा हेलीच्या कॅरेक्टरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की ती सदैव ह्या प्रयत्नात असते. जेव्हा तिला समजतं तेव्हा तिला फ्युटिलिटी समजते त्या सगळ्या कामाची आणि तिला हे जे समजते की ती तिथे ट्रॅप्ड आहे, ती तिथं अडकलेली आहे, तेव्हा ती प्रयत्न करते की बाहेर जायचं. मग ते कसं करू शकते, मग तिला ऑप्शन्स दिले जातात की ती तिच्या आवटीसाठी नोट लिहू शकते किंवा ती तिच्या आवटीला एक व्हिडिओ बनवून पाठवू शकते ज्याच्यात ती सांगू शकते की मला इथं काम नाही करायचं, तर तू हे थांबव, मला इथं नाही यायचं ह्याच्या पुढं. पण नन ऑफ दिस वर्क्स, हे काहीच काम करत नाही. दुसऱ्या दिवशी शी फाइंड्स हरसेल्फ बॅक इन दॅट लिफ्ट शी फाइंड्स हरसेल्फ बॅक इन दॅट ऑफिस आणि ती खूप फ्रस्ट्रेट होते ह्याच्यावरनं. तिला हे समजत नाही की मी एवढे रिक्वेस्ट केल्यानंतर सुद्धा किंवा मला इथं याची इच्छा नसून सुद्धा मला परत इथं यायला का भाग पडते. तर त्यावेळेस मार्क तिला एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट बोलतो. तो म्हणतो की every time you find yourself back here, you made a choice to come back, you made a choice to be here. मात्र वेन ही सेज दॅट, अगेन आपण मगापासून जे फ्री विल आणि चॉईसबद्दल बोलतोय की खरंच तिने ती चॉईस केलेली आहे का परत याची, किंवा तिच्यासाठी ती चॉईस कोणी केलेली आहे, किंवा जेव्हा आपण कामाबद्दल बोलतो कॅपिटलिस्टिक सोसायटीमध्ये आपण ह्या काम आणि लेबरच्या कन्सेप्टबद्दल बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला खरंच चॉईस असतो का. कारण जनरलही आपण जेव्हा डिस्कशन्स करतो की फिजिकली एक्सप्लॉयटेटिव्ह लेबर जो आहे, फिजिकली एक्सप्लॉयटेटिव्ह कामं जी आहेत, तर त्याच्यामध्ये डिस्कशन करताना किंवा गिग इकॉनॉमीमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलताना की हा चॉईस आहे, दे चूज टू डू दॅट, किंवा ते
त्यांना हा चॉईस म्हणून एक अवेलेबल आहे की ते करू शकतात, ते त्यांनी चूज केलेलं आहे हे काम करणं असं म्हटलं जातं. मात्र तो किती त्यांचा चॉईस असतो आणि किती कुणीतरी लादलेली गोष्ट असते, मजबुरी असते, हा खूपच विचार करण्यासारखा गोष्ट आहे. आणि मला वाटतं ह्याच्यासाठी एक टर्म सुद्धा आहे, मॉडर्न स्लेव्हरी. सो बेसिकली मॉडर्न स्लेव्हरी म्हणजे तुम्ही ढकलले जाता काम करायला, तुमच्यासमोर दुसरा काही चॉईस नाही राहत, तुम्हाला जगण्यासाठी दुसरा काहीही ऑप्शन नाही राहत आणि तुम्हाला जरी किती एक्सप्लॉयटेटिव्ह असलं, कितीही त्याच्यामध्ये शून्य क्रिएटिव्हिटी असली, कितीही तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला ते काम करावं लागतं आणि ह्याला चॉईस एका अर्थानं म्हटलं जातं. यावरून मला एक डग स्टॅनहोपचं एक बीट आठवतो, स्टँडअप कमेडियनचं. त्यामध्ये तो म्हणतं की पूर्वी कसं फिशरमन तुम्ही कोळी होते ना, तर ते तुमचं काय कालानुक्रमे तुमचं चालत आलेलं वंश परंपरागत चालत आलेलं काहीतरी तुमचं ते कामाचं स्वरूप होतं, बरोबर. पण आता तू म्हणते मॉडर्न स्लेव्हरी, तसं आताच्या जगामध्ये, आधुनिक जगामध्ये तुम्हाला जर अमेरिकेमध्ये काय म्हणत फिशरमन व्हायचं असेल तर तुम्हाला जाऊन गव्हर्नमेंटकडून लायसन्स घ्यावं लागतं. मग तुमच्या प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं लायसन्स, असं सगळं. मग त्या अर्थी तुम्ही काय म्हणूयात, तुमच्याकडे कुठल्या अर्थाची फ्री विल आहे? नाहीच आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता का की मी आज जाणार आणि मी फिशरमन बनणार? नाही. त्यासाठी तुम्हाला एवढ्या प्रोसेसेसमधून जावं लागतंय. म्हणजे कुठलीही गोष्ट ही काय म्हणतात पूर्वी होती तितकी साधी सोपी तर राहिलेलीच नाही आहे. वरून तुमच्या प्रत्येक निर्णयावरती कुणीतरी ओव्हर पॉवर करतं आहे या अर्थाने, किंवा ते तुमच्यावरती पाय ठेवून आहेत वगैरे, असं सगळं. पुन्हा यामध्ये सुद्धा की ते म्हणतात की फ्री विल आहे, पण इवन काही पात्र जेव्हा आतमध्ये आत्महत्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना तेही स्वातंत्र्य नाही आहे, कारण त्यांनी आतमध्ये आत्महत्या केली, पण बॉडी तर एकच आहे ना. 1 बॉडी अँड 2 पर्सनॅलिटीज किंवा 2 ब्रेन्स असं झालेलं आहे ते. तर मग आतमधल्याने आत्महत्या केली म्हणजे बाहेरचं सुद्धा मरणार आहे. म्हणजे त्याकडे पुन्हा आतमधल्या व्यक्तीकडे, इनीकडे खरोखर ती फ्री विल आहे का? पुन्हा नाहीच आहे. जगायचं की नाही हे ठरवण्याचं स्वातंत्र्य नाहीच आहे, बरोबर. पुन्हा त्यामध्ये पण की त्यामध्ये एक प्रेग्नन्सी रिलेटेड जो मुद्दा येतो की एक व्यक्ती आहे की जी मार्कला बाहेर भेटते कधीतरी, आणि मग ती बाई प्रेग्नंट आहे, ठीक आहे. आणि नंतर पुन्हा तो काही दिवसांनी जेव्हा तिला मूल झाल्यानंतर, त्या बाईला मूल झाल्यानंतर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याला ओळखत सुद्धा नाही, बरोबर. याचा अर्थ पुन्हा की तुमच्या कामाच्या ठिकाणापासून सुरू झालेली काहीतरी प्रोसेस आणखी व्यापक स्तरावरती कशा पद्धतीने एफेक्ट करते, बरोबर. कारण काम सुकर व्हावं, काम चांगलं व्हावं, इथून सुरुवात झालेलं असं सेल केलेली ही जी गोष्ट आहे ती तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये एंटर करते आणि शिरकाव करते. आणि त्याच्याबद्दल पुन्हा आपण आता सायकोलॉजीचा आणि या सगळ्याचा विचार करता की इनी आणि आउटी 2 व्यक्ती आहेत, तसं मग त्या बाईचा विचार केला तर ती बाई बाहेरची वेगळी होती, आणि ज्या अर्थी तिने मार्कला ओळखलं नाही, त्या कॅरेक्टरला, त्या अर्थी की प्रेग्नंट असलेले म्हणजे ती तिच्या दृष्टीने इनी होती, बरोबर. आणि मग त्या इनीच्या मेंदूवरील काय म्हणतात परिणाम वगैरे आपण विचार करायला हवा की ती कधीतरी प्रेग्नंट होती, तिला माहिती आहे ती प्रेग्नंट होती, बरोबर. आणि एका पॉईंट नंतर तिचं मूल तर तिच्याकडे नाहीच आहे, वरून तिचा ब्रेन पूर्णतः शट ऑफ केला गेलेला असणार आहे, बरोबर. मग ते कसं अफेक्ट करतं पुन्हा त्या कॅरेक्टरला, असं एक मुद्दा येतो पुन्हा. एक्झॅक्टली. सो ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण ह्या सिरीजमध्ये सुद्धा बघतो की हे जे काही एक कंपनी म्हणून जे काही गोष्टी समोर येतात, मात्र त्यांचे गव्हर्नमेंट लेवलपर्यंत असणारे लागेबांधे आणि त्यांचे पुढे ह्याबद्दलचे जे प्रयोग काही ह्याच्यातनं दाखवलेले आहेत की ॲब्सोल्यूट कंट्रोलमध्ये एखाद्या व्यक्तीला आणण्यासाठीचे त्यांचे जे प्रयोग सुरू आहेत, ह्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी, ह्या सगळ्याच जसं सुरुवातीला जो शब्द वापरला की एका डिस्टोपियन, एका अतिशय घाबरवणाऱ्या अशा रियालिटीची ते झलक दाखवतात आपल्याला एका अर्थानं की आर वी मुव्हिंग टुवर्ड्स अ सोसायटी जिथं आपलं विल किंवा आपल्या इच्छा आणि आपले नॉट जस्ट की विल बट आपले एस्पिरेशन्स हे सगळे काउंट करतात की नाही. पुन्हा त्यामध्ये पण ते इलेक्शन्समध्ये मॅनिप्युलेट करण्याचा वगैरे प्रयत्न करतात, इंटरफिअर करत असतात. पुन्हा मग आणि लुमनचा आपण ज्या इंडस्ट्रीचा विचार करतोय तर ती इंडस्ट्री कशा पद्धतीने वर्क करते, तर ती एक कल्ट म्हणून सुद्धा काम करते असं आपण म्हणत होतो की ज्यामध्ये एक जी हायर पोझिशनला जी ऑफिसर आहे समजा आपण त्या कंपनीमध्ये, तर तिचं बेसिकली असं काही विभाजन केलं गेलेलं दिसत नाही आपल्याला. सेवर्ड तिचा ब्रेन आहे असं लक्षात येत नाही, कारण ती बाहेरच्या जगात सुद्धा मार्क्सची ओळख दाखवते वगैरे, हा जो मुद्दा येतो. तर तिथून मग पुन्हा
तो मुद्दा की लुमन ही कशी कल्ट म्हणून काम करते, कारण तिच्या घरामध्ये काय मला वाटतं जीजसच्या फोटो शेजारी वगैरे त्या लुमनच्या फाउंडरचा आणि फोटो इवन असतो. लुमनचे जे हे एम्प्लॉईज आहेत त्यांना ज्या प्रकारे ते फाउंडर्स बद्दल आणि त्यांच्या ancestors बद्दल माहिती दिली जाते, ते बुक आहे, त्या बुक मधले फ्रेजेस ते रिसाईट करत असतात. बेसिकली एक बायबल तयार Exactly, केलेलं आहे ते आहे. वरून त्याचं मॅन्शन त्यांना फिरवलं जातं, टूर दिली जाते सुरुवातीला, मला वाटतं हेलीला सुद्धा टूर दिली जाते एका पॉईंटला. आणि मग त्यामध्ये जॉन टर्टर वगैरेचं जे कॅरेक्टर आहे ते तर मध्ये आहे त्या फाउंडरच्या, की ह्याने किती मोठं काम करून ठेवलं आहे. जो मर्विनचं जे कॅरेक्टर आहे तर ते सुद्धा कसं वर्क करतं. पुन्हा ते कल्ट सारखंच स्वरूप आहे त्याचं पुन्हा. आणि एका अर्थानं ज्या प्रकारे हे सगळं प्रेझेंट केलं जातं की ही एवढी मोठी कंपनी आहे, काहीतरी रेव्होल्युशनरी गोष्टी घडवणारी कंपनी आहे, रेव्होल्युशनरी गोष्टी जगात आणणारी ही कंपनी आहे, असं प्रेझेंट केलं जातं. त्या कंपनीचा जो इतिहास आणि सगळं, आणि ओव्हरऑलच ह्या सगळ्या सेव्हरन्सबद्दल ज्या प्रकारे ते सेव्हरन्सला ज्या प्रकारे सेल करत असतात की हे एम्प्लॉईजच्या भल्यासाठी आहे. ओव्हरऑलच आपण आता आपल्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये जे बघतो की आय टी कंपनीजमध्ये फॉर एक्झाम्पल जे बघतो की फ्लेक्झिबल वर्क आहे, किंवा मग आता कोविड टाईमपासून जर आपण बघितलं की वर्क फ्रॉम होम. मात्र वर्क फ्रॉम होममुळे दुसरी जी एक गोष्ट झालेली आहे ती कोणाला दिसत नाही, की जे वर्क आवर्स आधी कामावर असण्यापुरते लिमिटेड होते ते शिफ्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे वर्क आवर्स वाढलेले आहेत, किंवा वर्क जे आहे, काम जे आहे ते पर्सनल लाईफमधलं त्याचं इंटरफिअरन्स वाढलेलं आहे. आणि एका अर्थाने ह्याच्यामधनं मग कामाचे तास किंवा वीकेंड्स किंवा तुमच्या सुट्ट्या किंवा तुमचा फॅमिली टाईम हे तुमच्याकडे राहते का नाही असा प्रश्न निर्माण होतो. आणि यू डोंट नो व्हॉट द कंपनी इज ॲक्च्युअली टेकिंग फ्रॉम यू. सो बेसिकली ह्याच्यामधलंच अजून एक कॅरेक्टर आहे ज्याला जेव्हा आय थिंक ॲक्सिडेंटली किंवा ज्याला एका वेगळ्या कारणासाठी जेव्हा त्या इनीला तो त्याच्या घरी गेला असताना तो जागा करतो, आणि तेव्हा त्याला समजतं की अरे त्याला एक मुलगा आहे. सो तेव्हा त्याला रिअलाइज होतं की कंपनीने त्याच्याकडनं काय हिरावून घेतलेलं आहे, की त्याची जी फॅमिली आहे किंवा त्याला प्रॉबेबली आता एक मुलगा आहे, मग त्याला अजून मुलं आहेत का, हे सगळे प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. आणि त्याला हे रिअलाइज होतं की कंपनीने माझ्याकडनं काय घेतलेलं आहे. आणि तिथं मला वाटतं एका अर्थाने हे जे ओव्हरऑल ह्या सगळ्याच एम्प्लॉईजची एकत्र येण्याची किंवा रिबेल करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होते. म्हणजे ते एक्सप्लोर करायला लागतात की कंपनीमध्ये अजून काय आहे. म्हणजे एक जी सिक्रेसी किंवा कामापासून तोडलं जाण्याचा भाग आहे तो ह्याच्यात सुद्धा दिसतो, की कंपनीमध्ये बाकी सेक्शन्स काय आहेत, बाकी डिपार्टमेंट्स काय आहेत ह्याच्याबद्दल माहिती नाही, तिथं जाण्यापासून बंदी असते. किंवा कंपनीमध्ये एक डिपार्टमेंट असतं जिथं फक्त गोट्स आहेत, बकऱ्या आहेत, पण मग ते का ह्याच्याबद्दल काही माहीत नाही, आणि ते ह्या सीझनमध्येही उलगडलेलं नाही आहे. सो हे जे सगळं आहे, तर हे सगळं एक्सप्लोर करायला ते कॅरेक्टर्स सुरुवात करतात एका अर्थाने, जेव्हा त्यांना ॲक्च्युली रिअलाइज होतं की कंपनीने त्यांच्यापासून काय हिरावून घेतलेलं आहे. आणि मला वाटतं जो फिनाले आहे सिरीजचा तो ह्याच गोष्टीचा एक एपिटोम आहे, जेव्हा हे 3 कॅरेक्टर्स बाहेर जातात, म्हणजे इनीज हे त्यांच्या बाहेरच्या सेल्फमध्ये जातात आणि त्यांना ॲक्च्युली समजतं की बाहेरचं जग पण कसं आहे आणि त्यांचं आयुष्य कसं आहे. पुन्हा त्यामध्ये की तू म्हटले तो मुद्दा की घरून काम करण्याचा. कुठलाही थेरपिस्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही जर सकाळी जागे झाले ना, तुम्हाला घरातूनच जर काम करायचं असेल ना, तुम्ही दुसरी कुठली तरी रूम किंवा दुसऱ्या कुठल्या तरी टेबलवरती शिफ्ट व्हा काम करण्यासाठी. मग हे पण लुमनने त्यावरती शोधलेला उपाय हा त्याला अगदी एक्स्ट्रीम लेवलवरती घेऊन जातो, की तुम्ही फक्त टेबल बदलत नाहीत किंवा तुम्ही फक्त रूम बदलत नाही आहात, तर तुम्ही तुमचे सेल्व्स जे आहेत, इनर सेल्व्स, ते तुम्ही बदलत आहात, 2 त्याचं भाग करून. तर ते पुन्हा खूपच ॲब्सर्ड स्वरूपाचं आणि एक्स्ट्रीम स्वरूपाचं आहे अर्थातच. आणि पुन्हा आपण थोडंसं स्पेसकडे येऊ, की ते जे रूम्स आहेत जवळपास अर्धा किंवा एक एकर एवढी मोठी रूम्स आहेत, आणि त्यावरती फक्त 4 लोक बसू शकतील असे टेबल्स आहेत. पुन्हा मग तो सेटअप किती विचित्र आहे, की एवढी मोठी जागा तुमच्याकडे आहे आणि तुम्ही म्हणजे लिटरली की एवढासा सेटअप जवळपास अर्धा किंवा एखाद एकर जागेमध्ये, आणि ती जागा सुद्धा पूर्णतः व्हाईट भिंती असलेली आहे, त्याला काही कुठल्याही खिडक्या नाहीत किंवा काही नाही आहे तिथं. तर असं त्यातही एवढ्या छोट्या जागेत बसून तुम्ही एकमेकांना बघू शकत नाही, कारण मध्ये असं आपले जसे ग्रीन बोर्ड्स जे असतात ना तशा अर्थाचं सेक्शन्स केलेले आहेत. आणि पुन्हा की एका फ्लोअरवर फक्त 4च माणसं काम करणार, 4 पेक्षा जास्त काम करणार नाही. सो हे कामगाराला एकाकी पाडण्याचं
हे जे आयसोलेट आहे, करायचं, isolate एलिनेट करायचं एकमेकांपासून सुद्धा. आणि त्यामध्ये सुद्धा की हे चारही लोक जरी असले तरी दे आर जस्ट कॉग इन द मशीन. त्यामुळेच पीटर मार्कचा जो मित्र असतो, बेस्ट फ्रेंड असतो, PT. पीटी किंवा पीटर, तर तो त्याला जेव्हा हे सगळं रिअलाइज होतं किंवा त्याला जेव्हा कळतं की मला बाहेर पडायचं आहे यातून, तर तेव्हा तो जस्ट फेकला जातो तिथून बाहेर, बरोबर, बिकॉज ही जस्ट अ कॉग इन द मशीन. पुन्हा मग मार्क आणि हेली सोबत सुद्धा तेच होणार असतं एका पॉईंटला, किंवा होऊ पाहते आता होऊ समजा शकत असतं. या बाय द एंड ऑफ द सीझन. तर मग हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. आणि आणखी एक मुद्दा म्हणजे हेली जेव्हा येते तर ते पाहिलं तर तू थोडंसं असं ॲडम आणि इव्हशी कम्पेअर करू शकतेस. अशा गोष्टी अशा पद्धतीने ते वर्क करतं. कारण मार्कचं जे इनी आहे तो बऱ्यापैकी कॉन्टेंट असतो की ठीक आहे, म्हणजे तो पूर्णतः खुश असेल अशातला पार्ट नाही. त्या नाखुशीचं कारण एक हे आहे की पीटर तिथे नाहीये, त्याचा बेस्ट फ्रेंड तिथे नाहीये. पण मग त्या पलीकडे जात ती जेव्हा येते त्या कंपनीमध्ये, तेव्हा मग त्या अर्थी त्याचं ते सिनिस्टर वर्क या अर्थाचं सुरू होतं. कारण तो खाली मान घालून काम करणारा वर्कर असतो तिथला. पण मग हेली आल्यानंतर तिच्याशी जे इंटरॅक्शन होतं, तिला समजावण्याच्या नादामध्ये ह्याला बेसिकली ह्याच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण होते, जागृत होते. तर मग ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे की ते कशा पद्धतीने वर्क करतं, त्यांच्यामधलं डायनॅमिक्स. आणि मग ते पुन्हा मग जर आपण लुमन आणि त्याच्या फाउंडरचा असं एक बायबल आपण म्हणतो, तर तिथे हे ॲडम आणि ईव आहेत त्या लुमनच्या कल्ट मधले म्हणूयात असं. सो आय थिंक बेसिकली आपण असं म्हणू शकतो की एका अर्थानं कोण आहेत आणि मी कोण आहे आणि मी काय करतोय, असं थोडंसं एक हे जे कॉन्फ्लिक्ट आहे ते ह्याच्या थोडं सेंटरला आहे. इन द मिडल ऑफ दिस सोसायटी, इन द मिडल ऑफ द कॅपिटलिस्ट सोसायटी, ज्याच्यामध्ये हे एक्सप्लोर करणं किंवा हे एक्सप्लोर करण्याची स्पेस मिळणं हे सुद्धा अतिशय कठीण झालेलं आहे. आणि वरून ती पात्र ती स्पेस कशी शोधतात हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्यामध्ये ऑप्टिक्स अँड डिझाईन नावाचं जे एक हे आहे, एक डिव्हिजन आहे बेसिकली लुमनमध्ये. तर ते कसं वर्क करतं की बाबा टर्टरो आणि इतरांचे जे कॅरेक्टर्स आहेत, जॉन टर्टरो आणि क्रिस्टोफर वॉकन, तर त्यांच्यामध्ये एक वेगळं इंटरॅक्शन सुरू होतं. जसं हेली आणि मार्कमध्ये आहे, जे काय म्हणूयात पार्टली रोमॅन्टिक आहे. त्याला तो कुठला शब्द आहे रोमान्समधला की ज्यामध्ये ते स्पर्श करत नाहीत, पण काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, प्लेटॉनिक. अच्छा, तर तर प्लेटॉनिक रिलेशनशिपची एक सुरुवात होते. तर तो सुद्धा नाही ठीक आहे, त्यांना माहिती कोणीतरी शूट करतंय. तर मग प्लेटॉनिक रिलेशनशिप त्यांचं एक डेव्हलप होऊ लागतं. आणि मग त्यामध्ये सुद्धा की वॉकन सुद्धा खाली मान घालून काम करणारा आणि फार असं काय म्हणत OCD असलेला कुठला तरी एक व्यक्ती असतो, किंवा टर्टरोचं कॅरेक्टर सुद्धा त्या पद्धतीचं असतं. त्यांच्यामधलं इंटरॅक्शन सुरू होतं. आणि मग पुन्हा की काय हे जे मला वाटतं मंजू आणि कश्यप वगैरेच्या फिल्म्समध्ये जे आलं ना की मोहब्बत से क्रांती आहे किंवा काय प्रेम करणं हा विद्रोह आहे, हे तशा पद्धतीचं आहे की एवढ्या मोठ्या स्पेसमध्ये आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये यांचं रेबेलच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. हेलीला तिथून बाहेर पडायचंय, मार्कला मे बी पीटर काय झालं हा शोध घ्यायचा आहे. आणि यांना फक्त या दोघांना वॉकन आणि टर्टरोच्या कॅरेक्टरना त्यांचं स्वतःचं जे एक छोटी स्पेस त्यांनी निर्माण केलेली आहे, छोटं जग त्यांनी निर्माण केलेलं गेलेलं आहे, तर ते त्यांना जपायचं असं. तर ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे. पण त्यामध्ये सुद्धा की ते सुद्धा घडू देत नाही, कारण वॉकनला लगेच रिटायर केलं जातं. आणि मुळात असं काही ठरवलेलं नाही कुणाला कधी रिटायर करायचं त्यांच्या यामध्ये. त्यामुळे त्याचं वय किती आहे वगैरे हे मॅटर करत नाही एका पॉईंटला. पण जस्ट बिकॉज तो त्या पात्राशी कनेक्ट होतोय, त्या दुसऱ्या एका पात्राशी, म्हणून त्याला तिथून काढून टाकलं जातं वगैरे वगैरे. हे फारच इंटरेस्टिंग आहे पुन्हा ते डायनॅमिक्स. तर आता आपण तर हा जो शो आहे तर बरेचसे त्यातले भाग, जवळपास 10 पैकी 9 वगैरे भाग बेन स्टिलरने डिरेक्ट केलेले आहेत, जो मोस्टली एक कमेडियन ॲक्टर म्हणून आपण आपली त्याच्याशी ओळख आहे. पण पुन्हा स्टिलरने कशा पद्धतीने डिरेक्ट केलं हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे.
आणि ते फक्त असं काय म्हणत डिरेक्टर या अर्थाने तो करत नाही काम, की बाबा मॉक डिरेक्टर नाही आहे तो, की कोणीतरी दुसरं डिरेक्ट करतोय आणि तो करतो, पण नाही, त्या कामामधला सिरियसनेस आणि वर्ल्ड बिल्डिंग कशा पद्धतीने केलंय ते सुद्धा आपल्याला जाणवतं. म्हणजे क्रिएटर मालिकेचा डॅन एरिकमन आहे, पण डिरेक्शनच्या स्तरावरती ह्याने कसं स्वतःचे इनपुट्स दिले आहेत, कारण त्यामध्ये एपिसोड्स आणि त्यानंच डिरेक्ट केलेले तेच 10 पैकी 9 वगैरे एपिसोड आणि एखाद दुसरा एपिसोड दुसऱ्या कोणाचा आहे. आणि मग त्यामध्ये सुद्धा की पूर्ण मालिका जरी काय सिरियस असली त्या अर्थी, तरी सुद्धा त्यामध्ये फ्लक्च्युएशन्स येतात थोडेसे कॉमेडिक, आणि त्यामध्ये सुद्धा कॉमेडी प्लस सटायर. मग ते कुठून येतात, तर ते कॉमेडीचा वापर करून अतिशय, तर ते थोडंसं स्टिलरचं त्यामध्ये किती सहभाग आहे या स्तरावरती ते येतं. आणि ते एक झालं. आणि वरून मालिकेचे ओपनिंग क्रेडिट्स ते सुद्धा फारच इंटरेस्टिंग आहेत, की त्यामध्ये वर्ल्ड विदिन अ वर्ल्ड असं या अर्थाने, किंवा पर्सन विदिन अ पर्सन ही जी थीम आहे, तर ती फारच इंटरेस्टिंग पद्धतीने एक्सप्लोर केली. आणि वरून पूर्ण मालिकेमध्ये जे कलर्स येतात किंवा पूर्ण मालिकेमध्ये ज्या गोष्टी येणार आहेत, तर त्याचे काही ना काही गोष्टी त्या पेरलेल्या आहेत त्या ओपनिंग क्रेडिट्समध्ये. म्हणजे टर्टरवरच्या कॅरेक्टरला जो पेंट, ब्लॅक पेंट बेसिकली त्याला स्वप्नामध्ये येत राहतो, किंवा तो झोपेतून जागा झाल्यावर किंवा तो कंपनीमध्ये आल्यावर त्याला दिसतो त्याच्या बोटांवर किंवा नखांमध्ये वगैरे, तर ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये दिसतं. पुन्हा ते डार्कनेस रिप्रेझेंट करते एका अर्थी, की त्या कॅरेक्टरमधली डार्कनेस, ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे. मग ते ओपनिंग क्रेडिट सुद्धा फारच इंटरेस्टिंग आहेत, की ज्यामध्ये शॅडोज वगैरे कशा पद्धतीने दिसतात, त्या छोटे जे फिगर्स आहेत, मिनिएचर फिगर्स, तर त्यांच्या शॅडोज कशा दिसतात वगैरे, ते फारच चांगलं केलं आहे. आणि शेवटच्या एपिसोडबद्दल एक जर बघायचं झालं की एका इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा हे पाहिलं होतं की जर संपूर्ण सिरीज पाहिली, संपूर्ण सिरीजमधले जर शॉर्ट्स पाहिले, तर ते असं एकदम पटकन फ्लॅशमध्ये चेंज होणारे आणि असे फास्ट चेंज होणारे असे शॉर्ट्स नाही आहेत. हळू जाणारे, एकदम स्लो पेसमध्ये जाणारे असे शॉर्ट्स आहेत, असे सगळे सीन्स आहेत. मात्र शेवटच्या एपिसोड जसं जसं संपत येतो तसं हे सगळं चेंज होऊन जातं. हे जे 3 कॅरेक्टर्स बाहेर गेलेले आहेत त्यांच्याबद्दल जेव्हा आपण बघतो, ते तिघांचे स्टोरी तसं म्हटलं तर बाहेर गेल्यानंतर एकमेकांशी कनेक्टेड नाही आहेत, पण तरी ते ज्या प्रकारे कॅरेक्टर्सवरनं जे स्विच केला जातो तो एकदम फास्ट, म्हणजे आपल्याला फिनालेमध्ये येईपर्यंत ती जी रश आलेली आहे. आणि ते जे आता काहीतरी मोठं रिव्हील होणार आहे किंवा हे इथंपर्यंत येताना ज्या प्रकारे ते शॉर्ट सिलेक्शन आणि ज्या प्रकारे पेस बदलते सिरीजची, ते सुद्धा मला वाटते अतिशय इंटरेस्टिंग आहे. तेही आहे. वरून याचं शपिरोचं म्युझिक आहे, थिओडोर शपिरोचं, ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे, की फार काही केलेलं नाही. ज्या नोट्स आहेत बऱ्यापैकी सिम्प्लिस्टिक आहेत आणि पियानो वगैरे किंवा कीज वाजतायत बेसिक, तिथून सुरुवात होते. पण ते ज्या पद्धतीने रिफ्लेक्ट करतात समोरच्या व्हिज्युअल्सना, की जे समोरचे व्हिज्युअल्स सुद्धा कसे आहेत तर सिमेट्रिकलच आहेत मोस्टली. पात्रांचे चेहरे वगैरे दिसतात ते सुद्धा आपण अगदी त्यांच्या नाकासमोर आपण त्यांना पाहतो, नाकासमोरून, आणि मग त्यामधून तुम्हाला सिमेट्री दिसते. त्यामध्ये तुम्हाला आपण जे ब्लॅक्स अँड व्हाईट्स आणि लिमिटेड कलर्स वगैरे म्हणतोय ते दिसत आहेत. किंवा अगदी क्वचित जेव्हा तुम्ही ते आपण म्हटलं की ते ऑफिस स्पेसमध्ये जातो, तेव्हा कधीतरी निगेटिव्ह स्पेस आपल्याला दिसते, की पात्र फार छोटंसं दिसतंय आणि अवतीभोवतीचा परिसर मोठा दिसतोय. त्या पात्राला किती आयसोलेट आणि एलिनेट केलं जातंय किंवा तो कसं निग्लेक्टेड आहे हे दाखवण्यासाठी, ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे सिनेमॅटोग्राफीच्या आणि डिरेक्शनच्या चॉईसच्या स्तरावर. तर मला वाटतं आय गेस दॅट्स क्वाईट इनफ. आय गेस वी हॅव कन्व्हिन्स्ड यू की तुम्ही ही सिरीज नक्की बघा. आणि वी हॅव स्पॉइल्ड इट इनफ फॉर यू. सो मला वाटतं ह्याच नोटवर आपण आजचा एपिसोड थांबवूयात. थँक्यू. मी प्राजक्ता. मी अक्षय. तुमचा निरोप घेतो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की लाईक करा. लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तो तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअरसुद्धा करा. इंडी जर्नल सगळीकडे फॉलो करा, फेसबुक, ट्विटर वगैरे. आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, सो दॅट असे नवीन नवीन एपिसोड्स तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन्समध्ये येत राहतील. नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. परत Are you taking such a long time? काय